अखंड मुंबईला माहिती आहे रायबा काय चीज आहे आणि लढत झाली 5 नंबर तासावरती मोठा भाऊ होता मथुर आणि 3 नंबर तासावरती संभाजीनगरची गाडी होती। सर्वांना कुठेतरी वाटत होता की टिकरने येऊन ठोकून जातील, पण हा रायबा आहे उसाटण्याचा। कुठेतरी अस्तित्वाची लढाई होती। बैलाला एकच सांगितलं निघता वेळेस का आज अस्तित्वाची लढाई आहे, जर जिंकलो तर हिरो, नाहीतर आपला घरी निघायचा। पण 100% गॅरंटी होती। शंभूवरती पण तेवढाच विश्वास होता आणि याच्यावरती तर डबल विश्वास होता। जर दोघांना गाडी चिपकली तर काय होईल ड्रायव्हरला सुद्धा माहीत होतं। तसंच झाला, दोघांना गाडी चिपकली आणि दोघांनी जी तुफान गती लावली ही आज सर्वांच्या नजरेस आली। आज ड्रायव्हर उसाटण्याचा रायबाने कमाल आणि धमाल करून दाखवले। मी नेहमी म्हणायचो मुलाखतीमध्ये की रायबा हा उगवता सितारा आहे आणि नक्कीच काहीतरी कमाल करेल कुठेतरी। आणि आज आमदार केसरी थारच्या मैदानासाठी फायनलला राहिला आणि फायनलचा गुलाल नक्कीच थार मिळेल का आता प्रश्नच आहे। पण काही ना काही थार, अल्टो, बुलेट आणि आता डिलक्स गाडीचा मानकरी तर ठरला आपला। आता बघूया, कारण का बघा दादा नमस्कार। नमस्कार दादा, नाव सांगा ना पहिले आपला। रणजित मडी उसाटणे, रायबा ग्रुप उसाटणे। दादा, आज आपल्या रायबाने करून दाखवलं की मी सुद्धा कुठे कमी नाही, मी सुद्धा उगवता सितारे आज दाखवलं। कारण आता पाहू शकता गटाला सर्व टॉपच्या गाड्या होत्या, सेमीमध्ये पण टॉपच्या गाड्या होत्या आणि लढत दिली आपल्या रायबाने। काय म्हणाल? आजचा सेमी म्हणजे एक मैदानाची आपण फायनलच म्हणू, कारण की अखंड मुंबईला माहिती आहे रायबा काय चीज आहे आणि लढत झाली 5 नंबर तासावरती मोठा भाऊ होता मथुर आणि 3 नंबर तासावरती संभाजीनगरची गाडी होती। सर्वांना कुठेतरी वाटत होता की टिकरने येऊन ठोकून जातील, पण हा रायबा आहे उसाटण्याचा। मुंबईमध्ये धुमाकूल तर घातलायच, आज दाखवून दिलं 3 फेऱ्यात बी कुठंच कमी नाही आणि सुट्टा असा निकाल घेतला। सुंदर अशी गाडी पळाली शंभू आणि रायबाची। नक्कीच शंभू आणि मथुर आज गटामध्ये होते। म्हणजे मथुरच्या पहिल्यामध्ये दुसरा होता सिकंदर होता सोनशेठ बोपतरावचा आणि आज शंभूचा म्हणजे शंभू आणि मथुरनी सुद्धा 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता। दोन्ही टॉपचे नंदी आणि आज टॉपच्याच गाड्या पळणार होत्या आणि म्हणजे कसा आनंद आहे जेव्हा आपला रायबा दाखवून देतो की या सर्व नंदीमध्ये मी पण आहे, मी पण त्यांच्या जोडीस पायलवर पाव ठेवून पुढे जातोय। काय म्हणाल? सर्वांना त्यांनी आधीच दाखवून दिले की मी पण टॉपचाच नंदी आहे आणि आज कुठेतरी अस्तित्वाची लढाई होती। बैलाला एकच सांगितलं निघता वेळेस का आज अस्तित्वाची लढाई आहे, जर जिंकलो तर हिरो, नाहीतर आपला घरी निघायचा। पण 100% गॅरंटी होती। शंभूवरती पण तेवढाच विश्वास होता आणि याच्यावरती तर डबल विश्वास होता। तर दोघांना गाडी चिपकली तर काय होईल ड्रायव्हरला सुद्धा माहीत होतं। तसंच झाला, दोघांना गाडी चिपकली आणि दोघांनी जी तुफान गती लावली ही आज सर्वांच्या नजरेस आली। आज ड्रायव्हर कोण, कुणाल ड्रायव्हर होता? हो, चालू सीझनचा बादशाह कुणाल ड्रायव्हर। आम्ही काय म्हणाला म्हणजे बघा ना, आज ड्रायव्हरचा पण तितकाच मौलाचा हात आहे आणि आपला सुद्धा त्याच्यावरती विश्वास आहे। काय म्हणाल कुणाल ड्रायव्हर बद्दल? बघा, 50% जर नंदीचं काम करतात, 50% जर गेम असेल ती ड्रायव्हरच्या हातात आहे। पण सकाळी थोडाफार आम्हाला वाटलं होतं, कारण की शंभूला खूप तले आणि रायबा थोडा उजवा कान म्हटलं तर थोडा एक उडी स्लो निघतं कालनं। पण आमचा विचार वेगळा होता, पण ड्रायव्हरने स्वतःचा कॉन्फिडन्स दाखवला की तुम्ही काय घाबरू नका, मी बरोबर नेतो। आणि तसंच त्यांनी केलं, दोन्ही वेळेस गाडी थोडी पण हलवून नाही दिली आणि निर्वाद वर्चस्व पटकवलं। बरोबर, आपल्या मुंबईचे नंदी बघा ना, बिनजोड गाजवून 3 फेऱ्या गाजवतात आणि रायबाने बिनजोडमध्ये तो धुमाकूल घातलायच आणि आता 3 फेऱ्यामध्ये पण करून दाखवले की बाबा बिनजोड तर बिनजोड, 3 फेऱ्या पण मी कुठे कमी नाही। हो, आता यावेळेस दुसरा मैदान खेळलो इथे। आता मागच्या वेळेस 3 नंबर झाला होता, आज नशिबाने साथ दिली तर नक्कीच काहीतरी घडवण्याचा प्रयत्न असेल आमचा पण आणि नंदीचा पण तेच असेल, कारण की आज मालकाची इज्जतीचा सवाल होता सेमीमध्येच आणि ते आज रायबाने सेमी काढली। खूप आनंद आहे। गट काढून सेमीला पहिल्याच गटाला आपली गाडी धावली, काय होतं मनात? असं सेमी निघाल्यानंतर मनात तर भरपूर धाकधुकी होती, कारण की हा जर सेमी नसून तर एखाद्या मैदानाचा फायनलच होता। पण वाटत होतं बैलावरती 100% विश्वास आहे, तुम्हाला पहिलेच बोललो आणि बैलांनी ते आज करून दाखवलं। आज बैलाचे किती गुणगान गाव तेवढे कमी आहेत, कारण की उसाटणे गावाचं नाव आज कुठल्या लेवलला नेऊन ठेवलं आहे हे गावकरीच सांगू शकतील। आता आम्ही तर बोलायचं काही गरज नाही। आता बैल सध्या तरी 1 नंबरमध्येच पळतोय। तरी एक लोकांना वाटलं होतं एखादा मैदान फ्लॉप गेला, बैल कमी आला असेल, पण आज दाखवून दिलं बादशाह की हुकूमत वही रहता है।
अरे दादा का आता बघा ना, उसाटण्याचं नाव होतं मैदानासाठी, कारण का टॉपचं मैदान घेत असत. पण आता उसाटण्याचं नाव दोन कारणासाठी फेमस झालेलं आहे, एक रायबा आणि एक उसाटण्या मैदानाचं नियोजन. बघ दादा बघा, आपला बैल तर पळतोच, पण पैरा पण तसाच असावा लागेल. आज आकाश शेठ राऊत दादा यांचा शंभू, त्या बैलाबद्दल काय बोलाल? आकाश दादाच्या आज मानात एवढे आभार कमी आहेत, कारण की त्यांचं एक मोठं नियोजन झालं होतं, पण त्यांनी पण कुठंतरी मोठं मन दाखवली. आमचा पैरा मेहरबानसोबत झाला होता. मेहरबान आजारी असल्या कारणाने आम्हाला नंदी नव्हता मिळत, पण आकाश शेठला एकच कॉल केला. त्यांनी एकदम बैलावरती एवढा विश्वास दाखवला की एका शब्दातच त्यांनी हो म्हणले आणि ते गाडी बोलवली. दोन्ही मालकांच्या जर नियती साफ असतील आणि दोघांच्या मन प्रेमाने जर पैरा झाला असेल तर गाडी 100% कोणती असो गुलाल करणार का तर करणारच. 100%. आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये असे खूप सारे बैलगाडा मालक आहेत, त्याच्यामध्ये आकाश शेठ राऊत, कारण मी सुद्धा त्यांना भेटलेलो प्रत्यक्षात. ते जितकं आम्हाला मानतात, म्हणजे युट्यूबर्स लोकांना सुद्धा तेवढंच मान देतात. तर नक्कीच तुम्हाला बैलगाडा मालकांना आणि त्यांना माहिती आहे की रायबा काय आहे, कारण का रायबाची कारकिर्दी त्यांनी बघितली आहे आणि नाही बोलणं होतच नाही त्यांना. जर कोणी आपल्याकडनं मागते देणे, कसं आहे दादा, आज आपला नंदी पळतोय, उद्या आपला नंदी जर पळत नसेल तर आपल्याला सरी कोणी मदतीचा हात द्यावा, आणि हे जरुरी आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये. काय म्हणाल? हो 100% जरुरी आहे, कारण की जर एखाद्याची वाईट वेळ असेल तर त्याला सहकार्य करणे दुसऱ्या गाडा मालकाचं काम आहे. आज आमचा बैल 1 नंबरमध्ये पळा असून सुद्धा काही एरी कारणानंतर मेहरबान थोडा आजारी असल्या कारणाने आम्हाला पैरा भेटत नव्हता. आज ते आमच्या मदतीसाठी धावून आले. त्याच्यामुळं त्यांना कधी अपरात्री नंदी आमचा लागला तर आम्ही एका शब्दावर त्यांना बैल देऊ. दादा आजचा गुलाल कोणाला समर्पित कराल? कारण का सेमी काढलाय, आता फायनलला जे होईल ते होईल, बैलांनी मारून दाखवलं. काय म्हणाल? आजचा गुलाल हा सर्व आमच्या मित्रमंडळीला समर्पित करतो, कारण की बैलाला सपोर्ट केला म्हणून आज बैल 1 नंबरमध्ये गेला. असा एक दोघांनी हा केलं होत नसतो. त्याच्यामुळं सर्व मित्रमंडळी, गावकऱ्यांचा आशीर्वाद आहे, गावदेवी मातेचा आशीर्वाद आहे, तोच घेऊन मैदानात उतरतो आणि रायबा गुलाल घेतो. दादा बघा ना, लंपी झाला होता ना, लंपीतून बाहेर येऊन त्याने बिनजोड एवढा गाजवला आणि आता 3 फेऱ्यामध्ये वाटलं होतं का की लंपीतून बरा होऊन एवढा हा नंदी पुढे जाईल? जेव्हा त्याला लंपी झाला होता तेव्हा तर त्याला आपण शिकवला पण नव्हता, आणि नंदीची निस्वार्थपणे जर सेवा केली तर त्याचं फल एक ना एक दिवस मिळतोच. तो शून्य होता तेव्हा आम्ही त्याची 6 महिने सेवा केली, त्याच 6 महिन्याचं कुठंतरी पडतफेड म्हणून आज तो आम्हाला हे सर्व काही देतोय. तेच आमची पडतफेड झाली म्हणून आम्ही समजतो. दादा तो वाटत पण नाही, बघा ना किती फ्रेश वाटतं. 2 फेरे पळून सुद्धा शांत उभा आहे, काय मस्ती नाही, काय नाही. बैलाची जात गोत बघितली तर एकदम धनगरी किल्ला टॉप येतो. त्याच्यामुळं बैलाला काही फरक नाही पडत. एवढ्या गरमीमध्ये 2 फेरे एकदम टॉप काढलेत, अजून मी बैलाला काहीच फरक नाही पडत. कारण की जी घाटावरली मंडळी आहे आपली, जी ओळखीचं असतील, ते जेव्हा बैलाला बघतात तेव्हा ते बोलतात की मुंबईमध्ये पण बैलाची अशी फिटनेस आणि असा पारा आहे एकदम, हे शक्यतो नाही जमत लवकर कोणत्या बैलाला. आता रायबाला खूप फोन येतात आणि त्याचं नियोजन पण होतात. काय बोलू, आता तुम्ही मागे पण म्हटलं होतं एवढं बैल पळून सुद्धा नियोजनाला खूप त्रास होतो, आणि आज तुम्ही दादांना फोन केला आणि ते पटकन नियोजन झालं. पण दादांना फोन करण्याआधी कोणाला दुसऱ्याला फोन केला होता की नियोजनासाठी? नाही, 1-2 जणांना केलं होतं, त्यांचं नियोजन झालं होतं ॲक्च्युली, आणि त्यांचं पण आपल्याला आधी फोन आला होता, पण तेव्हा आपलं नियोजन झालेलं होतं. कुठेतरी ते आज 19-20 झालं आणि नशीब होतं शंभूमध्ये गुलाल घेण्याचं, आणि आज झाला. कुंभरवेड्याच्या मैदानात बिनजोड आमची पडली होती, तरी पण आकाश शेठ राऊत त्यांनी एवढा विश्वास दाखवला बैलावरती, त्यांचं धन्यवाद करतो. काय वाटतं फायनलला, काय वाटतं आज? आता ते नशिबावरती अवलंबून आहे. बस हीच फायनल होती आमच्यासाठी, गुलाल घेतला बैलांनी, त्यात समाधानी आहे. रायबाचं कौतुक करावं तितकं कमी आहे दादा, आणि कसं आहे, रायबाला घडवण्याचं तुमचं मित्रपरिवारचा पण तितकाच हातभार आहे. पण तो कुठे आहे? तुम्ही म्हणता रायबाला जास्त सांभाळला त्यांनी, तर थोडा बाहेर गेलाय तिकडे, येईल आता थोड्याला. आजचा आनंद त्याच्यासाठी कसा आणि तुमच्यासाठी? तो तर सर्वात जास्त जोराने धावत आलाय घालून, कारण की सर्वात जास्त आनंद त्याला असेल, कुठेतरी केलेल्या कष्टाची चीज होत आहे, तर यापेक्षा आनंद वेगळा काय असू शकतं. चला दादा, पण एकदम निवांत मुलाखत घेऊ, कारण रायबाची माझी इच्छा आहे की एक मस्त घरी निवांत मुलाखत घेऊ. आता रायबा फायनलसाठी पात्र झाला, शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद तुम्हाला पण. या निवांत आपण मुलाखत करू 100%.